कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। सेवाभावी आणि समर्पित भावनेने सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात नुकताच सत्कार करण्यात आला। बलुतेदार भटक्या विमुक्त जाती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष यशवंत शेळके यांच्या हस्ते सत्कार झाला। त्यामध्ये बाबूराव कदम, जालंधर नांगरे, आदिनाथ कोल्हे, बी.व्ही. चौगुले, बाबासाहेब नलावडे, डॉक्टर नरेंद्र नलावडे यांचा समावेश होता। समाजाच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सत्कार करणं, त्यांच्या कार्याला पाठबळ देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं प्रतिपादन शेळके यांनी केलं। श्री अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड सक्तीचा करावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होतीये। याच मागणीचा पुनरुच्चार करत आज काही महिला भाविकांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात निवेदन दिलं। प्रमोदिनी हर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं सत्यनारायण शर्मा यांची भेट घेऊन ड्रेस कोडची सूचना तातडीनं काढावी अशी मागणी केली। शिष्टमंडळात गिरिजा शानभाग, निशा सांगावकर, लखन कोन्नूर, अभिषेक पोवार, योगिता कापडिया, विजय वडगावकर यांचा समावेश होता। इचलकरंजीतील दिगंबर जैन मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव सुरू आहे। कल्लापण्णा आवाडे यांनी आजवर सहकार, राजकारण, शिक्षण, क्रीडा आणि समाजसेवा अशा क्षेत्रात ठसा उमटवलाय। त्यांच्या कार्याची दखल घेऊन पंचकल्याणक महोत्सवात त्यांना संस्काररत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आचार्य श्री जिनसेन मुनी महाराज, आचार्य श्री चंद्रप्रभ सागर महाराज, क्षुल्लक रत्न श्री समर्पण सागर महाराज, नांदणीचे श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या सानिध्यात आणि पंडित डॉक्टर सम्मेद उपाध्ये यांच्या उपस्थितीत कल्लापण्णा आवाडे यांना संस्काररत्न पुरस्कार देण्यात आला। कार्यक्रमाला माजी मंत्री प्रकाश आवाडे, किशोरी आवाडे, सपना आवाडे, रवींद्र पाटील, सुभाष बलवान, बाबासो हुपरे, चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। या परीक्षेत चाटे शिक्षण समूहातील 231 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले। हे सर्व विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरलेत। त्यामध्ये कोल्हापुरातील रुद्र महेश माळगी यानं 99.49% मार्क मिळवून चाटे समूहात प्रथम येण्याचा बहुमान पटकावलाय। सातत्यपूर्ण अभ्यास आणि चाटे समूहातील शिक्षकांचं मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाल्याचं रुद्र माळगी यानं सांगितलं। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नावर कृती समिती आक्रमक झाली आहे। आज महापालिकेत कृती समितीनं अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली। केएमटीचे ग्रामीण भागातील तोट्यातील रूट बंद करावेत अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। पण या बैठकीला प्रशासक के मंजुलक्ष्मी उपस्थित नसल्यानं केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय सरनाईक यांनी याबाबत निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली। महापालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकांच्या उपस्थितीमध्ये बैठक व्हावी अशी मागणी सचिन चव्हाण यांनी केली। त्यानंतर कृती समितीच्या सदस्यांनी सुद्धा प्रशासकांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्याचा आग्रह धरला। त्यामुळे आजची बैठक निष्फळ ठरली।